विकिपीडियावरती 27 जानेवारीला दादांचा मृत्यू अशी पोस्ट करण्यात आली होती. दादांचा मृत्यू झाला, परंतु 20 तासांपूर्वी कसं काय विकिपीडियावरती अपलोड करण्यात आलं? याच्या मागे खरंच कारण काय आहे? घातपात आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी वापरलेल्या लीरजेट प्रकाराच्या विमानामध्ये यापूर्वीही लँडिंग गिअर संदर्भातील तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं नुकतीच एक तातडीची सुरक्षा शिफारस जारी केली होती. या शिफारशीत फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडे काही लीरजेट मॉडेल्सच्या मुख्य लँडिंग गिअरची तत्काळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती. लँडिंग गिअरबाबत आधीच अमेरिकन संस्थेनं तपासणीचे आदेश दिले होते. त्यामुळे अजित पवारांनी वापरलेल्या विमानात देखील अशाच तांत्रिक बिघाड झाला होता का, असा संशय व्यक्त केला जातोय. यावर अद्याप शिक्कामोर्तब केला नसला तरी अमेरिकन कंपनीनं जारी केलेला अलर्ट आणि त्यानंतर या विमानाचा झालेला अपघात पाहता या विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एक्सपर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं, धावपट्टी दिसत नव्हती. बारामतीसारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीनं विमान उतरवावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटनं पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडिंग करायला आलं.